चढतोस का आजच्या दिवस? बुवा बुवा, जांभळाची क्वालिटी इथं आहे ती 1-2. इकडं गावात आहे. हो, एक खाऊन कसा आहे म्हणावं माल. खाली टाकून ओक. तर मित्रांनो, घेतलेत आता जांभळं, निघाला घरी. तर गुड आफ्टरनून मित्रांनो, आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल. तर आता दुपारचे जवळपास 2:30-3 वाजायला लागलेत आणि मी चाललोय जांभळं खायला. तर आमच्या इकडे एक म्हणजे डोंगरात जांभळ आहे, म्हणजे लागणीची जांभळ आहे आणि खूप गोड जांभळ आहेत. तर चला, झाड काही मला माहिती नाही, पुढं आहे आमच्या मित्राला माहिती, ते चालायला पुढं. तर आलोय आता जांभळीच्या जवळच. ब्लॉग कंटिन्यू पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर चला, तुम्हाला थोडा रस्ता दाखवतो कसा आहे काय नाही ते. हे बघू शकता, असं घनदाट जंगल आहे. जंगल म्हणजे पावसाळ्यात जंगल होतंय, बाकी कुठं नाही होत. तर पुढं गेलेला आमचा मित्र आणि ही नदी. आता काय पाण्यातून जायचं काय? होय वागा. हा, तुला माहिती नाही जांभळी झाड कुठं आहे ते? कोणाला फोन लावलास? कोणाला लावलास? आरती जांभळ कुठं आहे? जांभळ कुठं आहे? नदीतच आहे की मी. ह्याच्या का गुलेच्या हेरी पैसे पाहिजे. गुलेच्या हेरी पैसे पाहिजे. बस, इथं उंबराची बी झाड आहेत रे. उंबर खायचं का? गोट्या मायला पडायचं इथं, चलाही नाही ना काही नाही. रस्ता जरा पाणी असल्यामुळे चलाही नाही आणि चिखल पण आहे. तर इथं आलाव मित्रांनो जांभळीपाशी. कोणतं आहे? आणि हे जांभळीचं झाड. खाली सडा पडलाय की हे बघू शकता. नाही, इकडून बरोबर दिसत नाही. वरी जावं लागतं. होय गोट्या, वरी जावं लागतंय. मायला तुला सापडली बाबा. तर मित्रांनो, जांभळं इथं आहेत, हे बघू शकता. जांभळं वरी आहेत पिकलेली. इथं खाली काही नाही, खाली असे आहेत थोडे. हो, खाली असलीच असते. जाय, वागा द्यावं लागतात मला बी. तसली नाटकं करू नको गोट्या. जाय, नीट चढ. चढतोस का आजच्या दिवस? बुवा बुवा, काय थर 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 का पाहिले. शाबास. आता मित्रांनो, मी कसं जाऊ वरी?
तर थोडा व्हिडिओ स्टॉप करतो आणि वरी चढतो. तिथं देत नाही जांभळं, आणि वरी गेल्याशिवाय काही जांभळं भेटणार नाहीत. खाली आहेत पण जांभळाचा कलर खालचे हो का असा दिसायला हे गुलाबी कलर. हा तेव्हा काय ते कसं खायले येणार वरी तर यायलोच रे. तर मित्रांनो या जांभळं खायला बघू शकता हे कसं तोडायला लागले वाकू वाकू. दाखव एक खाऊन कसा आहे म्हणावं माल. खाली टाकून ओक. नंबर 1. तू भरायला चालू केलीस पिशवीत. मग मी व्हिडिओच्याच नादात बसलो की रे. तर हे बघू शकता जांभळाची क्वालिटी. इथं आहे ती 1-2. हॅलो, इकडं गावात आहे. आता दुसऱ्याच्या शेतात कामाला आहे मी. तर मित्रांनो या जांभळं खायला. जांभळ गोड आहे आणि मोठे पण आहेत जांभळं. या जांभळे खायला. हा लावणीची आता भरतो कॅरी बॅग मध्ये. तेव्हा का त्याने एक कॅरी बॅग भरली आहे तरी नाही खाली. चल ना टॉक लय मारीन वागा. आपण घेतली ती एवढी. जांभळं पण जांभळं आहे. आता पण खाली जायचं कसं. हा कायचा फोटो ये ना इकडं तिकडून दिसा नाही व्यवस्थित. तुलाही घेतलीस बाबा माझ्यापेक्षा जास्त घेतलीस तू. व्हिडिओ मध्ये काढायला लागतं. फोटो काढ म्हणजे. बस झाली चल ये ना तितक्यावरून दिसा नाही ते व्यवस्थित. चल घाम आलाय आता घाम आलाय मला. बस झाली आता खाली जांभळं बिंबळ. आता जायचं घरी. चांगला माल राहिला नाही आता. निसता हे गुलाबीन पिवळीन जांभळीन तांबडीन राहिलेत. आता ते राहू द्या पिकू द्या. पिकल्यानंतर परत येऊ. उतर चल उतर रे. मी चाललो मग. तुला वाटत असेल जांभळासाठी. मी इकडून असं येऊ. आता असं निघतो पुन्हा. बरी काय टाकी पैसे आलो तर सांगतो तुम्ही मागेल ना. अरे चल रे बाबा चल. चल मला भूक लागली आहे घरी अजून. एवढी जांभळ पण जांभळानं भूक राहिली. जाऊन खाल्लीस का? हा चावून नाही तशीच गिळलेत. गट गट गिळलेत एक एक जांभूळ. हा हा ते कशी बी घेन कसं बी उतर. दे दे दोन्ही बी द्यावं लागतील. दे इकडे इकडे दे नाही. खाली आल्यावर घसरतोय पाय. थांब थांब थांब. हात खाली कर थोडा. कर खाली. शहाण्याचा थमा एकच सोड. अशी राईट. तर मित्रांनो घेतलेत आता जांभळं. निघाला घरी. पाण्यातून रस्ता आहे जरा. एक 1.5 किलोच्या जवळ असते हे.
हेच विकत घ्यायचे म्हणलं तर 100-80-90 रुपये किलो. काय रेट आहे की बाजारात ते काही माहिती नाही. आणि आपण कधी विकत जांभळं खाली पण नाहीत. तर तुम्हाला थोडा रस्ता दाखवतो कसा आहे काय नाही ते. भयानक बेकार कंडिशन आहे. आमचा फ्रेंड निघालाय जांभळं घेऊन पुढी. हा तर आता इथून 1 किलोमीटर लांब गाव आहे. 1 किलोमीटर येत आहे, जास्त काही नाही. पण जरा डोंगर असल्यामुळं दम येणार आहे. तर तुम्हाला एकदा रस्ता दाखवतो. प्युअर गावरान डोंगर. तर चालतंय मंडळी, आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करूया. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस मात्र नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.